चांद्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कष्टकार बनवासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला. अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. चांद्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कष्टकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल चांद्यापासून बांद्यापर्यंतचा प्रत्येक कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी करायला पाहिजे आपण सर्वांनी आता कांद्याची विक्री, ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा होईल या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय, जो सवाल आपण सर्वांनी या ठिकाणी आवर्जून विचारलाय की अखेर कधी करायला पाहिजे आम्ही या ठिकाणी कांद्याची विक्री, की ज्याच्यामुळे आमच्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा होऊ शकेल जास्तीत जास्त फायदा. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेऊया सविस्तर उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती कांद्याची दर पातळी सध्याच्या कंडिशनला 2000 रुपये प्रति क्विंटल पासून 2300 रुपये प्रति क्विंटल आहे. जर मागच्या एका महिन्याचा विचार केला तर कांद्याचा बाजारभाव हा जवळपास जिथल्या तिथं आहे. 100-200 ची तेजी अथवा 100-200 ची मंदी सोडली तर कांद्याचे बाजारभाव जवळपास स्थिर आहेत. पण तुम्हाला सांगतो की 15 ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजारभावात भयंकर बदल होणार आहे. यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे दरवर्षी ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये दक्षिणेतील राज्यातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असते. पण यंदाच्या वर्षी काय झाले की अल निनोचा जो प्रभाव आहे तर या अल निनोच्या प्रभावामुळे दक्षिणेतील राज्यातून खास करून कर्नाटकमधून कांद्याची आवक ही प्रचंड प्रमाणात यावर्षी घटणार आहे. आणि याचा जो आहे तो परिणाम आपल्या सर्वांना 15 ऑगस्ट नंतर दिसणार आहे. या परिणामामुळे 15 ऑगस्ट नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये भीषण गॅप आपल्याला दिसणार आहे. याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव तेजी दाखवणार आहेच. कांद्याचा बाजारभाव जो आहे तो क्रमाक्रमाने व टप्प्याटप्प्यानं वाढणार आहे. तर 15 ऑगस्ट नंतर सुरुवातीला कांद्याची दर पातळी 2500 ते 30,000च्या दरम्यान पोहोचेल आणि त्याच्यानंतर जो कांद्याचा भाव आहे तो आपल्याला 3500 त्यानंतर 4000 करत करत वाढत जाताना दिसणार आहे. पण आपल्याला सांगू इच्छितो की कांद्याचं जे पीक आहे ते अत्यंत सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे संवेदनशील आहे. दिल्ली सरकार बीजेपीचं होतं जेव्हा सुषमा स्वराज तिथं मुख्यमंत्री होत्या आणि अचानक कांद्याचे भाव भडकले आणि ते सरकार त्या ठिकाणी कोसळलं. लक्षात घ्या, कांद्याबाबतीत महागाईचा मुद्दा हा फार जिकरीचा व अडचणीचा सरकारसाठी असतो आणि तो त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि 2027 मध्ये तर त्या ठिकाणी बघितलं तर उत्तर प्रदेशच्या निवडणुका देखील आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकार सुद्धा कांद्याचे बाजारभाव भविष्यात नियंत्रणात ठेवण्याच्या तयारीत आहे. पण आजच्या कंडिशनला बघितलं तर मागणी आणि पुरवठा यात जो गॅप आहे तो वाढत जाणार आहे. यामुळे एकीकडे कांद्याचे बाजारभाव वाढत जाणार आहेत आणि कांद्याचे बाजारभाव खूप वाढले तर सरकार हस्तक्षेप करून कांद्याच्या बाजारभावाला नियंत्रणात ठेवण्याच्या तयारीत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण विक्रीचं गणित कसं साधायचं तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला कांदा विकायचा आहे ना, एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला भविष्यामध्ये सरकार हस्तक्षेप कधी करेल हे माहीत नाहीये. कांद्याचा भाव वाढणार हे अटळ आहे, पण किती वाढणार हे माहीत नसल्यामुळं आपण एक सुरुवात करायची एका भावापासून आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करत जायची. तुम्हाला समजावून सांगतो. जसं की आपण सर्वांनी 2800 ते 3000च्या दरावरती कांदा विक्री सुरू करायची. इथं 25% विक्री करा. त्यानंतर 3500च्या दरावर 25%, 4000च्या दरावर 25% असं करत करत टप्प्याटप्प्यात विक्री करायची. समजा
कांद्याचा बाजारभाव 3,500च्या वर गेलाच नाही, तिथून तो रिवर्स आला तर तुमच्या जीवाला काय वाटेल, बरं झालं मी तिथं 50% कांदा विकला होता, नाहीतर माझं किती आज नुकसान झालं असतं. आणि जर त्याच्या वर भाव गेला तर वाटेल बरं झालं मी सगळा विकला नाही, कमीत कमी 50% तर शिल्लक ठेवलाय, नाही तर आज माझं किती नुकसान झालं असतं. म्हणजे दोन्ही स्टेजमध्ये आपण विन विन परिस्थितीत असणार, म्हणजे दोन्ही परिस्थितीत आपलं नुकसान काहीच होणार नाही, मात्र फायदा हा दुप्पट होऊ शकतो. जेव्हा भविष्यामध्ये निश्चित काहीही नसते तेव्हा एक भाव पातळी पकडून त्यानंतर टप्प्याटप्प्याने विक्री करणं हेच या ठिकाणी फायद्याचं ठरू शकते, हे मला इथं तुम्हाला सांगावंसं वाटते. बाकी आपण सर्वांनी विचार करून निर्णय घ्यावा हीच आपल्याला विनंती. पण अशा पद्धतीने जर कांदा विक्री केली तर आपल्याला होणारा फायदा सरासरी खूप अधिक होऊ शकतो. याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. काही प्रश्न असतील तर पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक प्रश्नाचं समर्पक उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत राहील. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा व्यक्त करतो खूप खूप आभार.